नमस्कार. माझं नाव अमर शामू सोनवणे आहे आणि मी पुण्यातला रहिवासी आहे. आणि ग्लोबल मॉडेल इंडिया ही जी मॉडेलिंग एजन्सी आहे नॅशनल लेवलची, त्याचा मी ओनर आहे, प्रेसिडेंट आहे, फाउंडर आहे. आणि पुण्यातली एकमेव अशी ऑर्गनायझेशन आहे जे की नॅशनल इव्हेंट करतो जिथे हे मुलांना आपण इंटरनॅशनल पाठवू शकतो. इंडियामध्ये असे फक्त 3-4 ऑर्गनायझेशन आहे जे हे नॅशनल लेवलचं पॅजेंट्स करतात आणि स्पेशली मुलांचं खूप कमी करतात. त्यातला मी एक आहे, बॉईज लोकांचं, जिथं आपण सगळ्या स्टेट्समधनं मुलांना गोळा करून त्यांचं एक नॅशनल पॅजेंट करतो आणि त्या विनर्सला आपण इंटरनॅशनल पाठवतो. सो हे एक बेसिक एक कॉन्सेप्ट आहे GMI मिस्टर इंडियाचं. आणि हे मी आपलं हे 3rd एडिशन आहे, 3रं वर्ष आहे जे की आपण हे पॅजेंट करत आहे. तर ह्याचा बेसिक उद्देश हेच आहे की आपल्याला एक इंडियन जे कंटेस्टंट्स आहे, जे मुलं आहेत, त्यांना आपण इंटरनॅशनल पाठवण्यासाठी, की जे सगळे जे आपले इंडियामधले एवढे राज्य आहेत तिथनं आपण एक मुलांना गोळा करतो, मग त्यांच्यामध्ये एक कॉन्टेस्ट ठेवतो आणि तिथनं मग आपण इंटरनॅशनल पाठवतो. एक क्वालिफायर आहे, जसं तुम्ही ऑलिम्पिक्समध्ये जेव्हा तुम्ही बघता स्पोर्ट्स, ऑलिम्पिक्समध्ये कोणीही जाऊ शकत नाही. त्यांना आधी एक नॅशनल क्वालिफाय करायला लागतो, एक नॅशनल क्वालिफायर त्यांना जिंकायला लागतं. ते जे जिंकूनच त्यांना मग इंटरनॅशनल आपण पाठवू शकतो. तर मेन उद्देश ह्याचं हेच आहे की मला हे नॅशनल लेवलचं पॅजेंट करतो मी, कारण तिथे मला इंटरनॅशनल पाठवण्यासाठी. तर आपलं फिलिपिन्स आहे, इंडोनेशिया आहे, दुबई आहे, थायलंड आहे, व्हिएतनाम आहे, मलेशिया आहे, स्पेन आहे, टर्की आहे, आपण तिथे पाठवू शकतो. तर क्रायटेरिया त्याचा बेसिकली हे की सगळ्या इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन मला एक क्रायटेरिया पाठवतो. त्यांच्या ऑर्गनायझेशनकडनं किंवा त्यांचे जे पॉलिसीज असतात ते त्यांचे क्रायटेरिया मला पाठवतात. मग त्यानुसार मला ते मुलांना तसं शोधायला लागतं, बरोबर. मग ते करण्यात सोबत मी हेही एक पॅजेंट करतो जिथं मुलांना मिस्टर इंडिया हे काय आहे त्याच्याबद्दल पण मी अवेअरनेस क्रिएट केलेली आहे. म्हणजे ह्या प्लॅटफॉर्ममध्ये इंटरनॅशनल पाठवण्याचंच नाही, तर आपण एक इंडियामध्ये जे मुलं आहेत त्यांच्यासाठी पण एक प्लॅटफॉर्म निर्माण केलेला आहे जिथं की ते लोक मिस्टर इंडिया बनू शकतात. म्हणजे इंडियामध्ये तुम्ही आधी फेमस व्हा, इंडियामध्ये तुम्ही जास्त नाम कमवा, इंडियामध्ये तुम्ही म्हणजे कुठूनही आला असाल तुम्ही, भले ते नागालँडमध्ये असो, तामिळनाडू असो किंवा महाराष्ट्रामध्ये असो, तुम्ही इथं नाव करा, स्वतःचं तुमच्या राज्यात नाव करा, तुमच्या जिल्ह्यात नाव करा आणि मग तुम्ही इंटरनॅशनल जाणारच. पण जोवर तुम्ही इंडियामध्ये नाव करत नाही तोपर्यंत तुमचं इंटरनॅशनल नाव होत नाही. तर ॲक्च्युली हे खूप वर्षभर मला म्हणजे हे करायला लागतं याची तयारी. कारण की काय आहे की आपण सगळ्या राज्यातून मुलं घेतो, तर ते एकदम सोपं नाही आहे. एक राज्यातून मुलं घेणं खूप एक टास्क आहे, एक टफ, एक चॅलेंजिंग पार्ट असतो. पण म्हणून आपण 1 वर्षापूर्वीच सुरुवात करायची. म्हणजे तेथून मुलं एकदा गोळा झाले मग त्यांना आपण एक पुण्यात, आणि मला एक पुण्यातच करायचं आहे, कारण मला पुणे ही नॅशनल इंटरनॅशनल लेवलवर एक दाखवून द्यायचं की पुणे पण एक असं एक जागा बनू शकते की जे करून तुम्ही मॉडेलिंग, फॅशन, पॅजेंट्री हे जे इंडस्ट्री आहे तिथं तुम्ही एक इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही देऊ शकतो. आणि फक्त मुंबईच नसतं, मुंबई आहे, येस, इट्स एंटरटेनमेंट कॅपिटल ऑफ इंडिया, पण पुणे काय नाही होऊ शकत. पुण्यातही ते तेवढंच आहे, फॅसिलिटीज आहे, पुण्यातही लोकांची इच्छा आहे. तर मी पुण्यातला असून म्हणून मला पुण्यातच करायचं आहे. म्हणून माझे जे लोक पण मला भेटले, ज्यांनी मला सपोर्ट केले, जे ते आता पुण्यातले तुम्ही म्हणजे जगभरात त्यांचं नाव आहे, लवेल प्रभू सर म्हणून आहे, त्यांनी मला इथं पूर्ण माझी साथ दिली. त्यांच्यामुळे हे खूप म्हणजे कार्य माझं पूर्ण एकदम चांगल्या प्रकारे होऊ शकलं. त्यांना 30-40 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे या इंडस्ट्रीमध्ये. त्यांनी मोठमोठे तुम्ही नाव जे काढा मॉडेलिंगचे, त्यांनी सगळ्यांना लॉन्च केलेले आहे, ट्रेन केलेलं आहे, व्यवस्थित त्यांना हे मार्ग दाखवलेला आहे. अजूनही करतात. म्हणजे इतके कौतुक गोष्ट आहे की त्यांचं कौतुक किती केलं तरी कमीच आहे. मग त्यांनी माझं साथ देणं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे एक मराठी मुलाला त्यांनी सपोर्ट केलेला आहे इंडस्ट्रीमध्ये, जे की खूप म्हणजे कमी असतं. तर मला खूप माझा खूप अभिमान त्यांनी मस्त हे केला, वाढवला. आणि त्या करून मग त्यांनी जेव्हा साथ दिली मग गोष्टी मागे यायला लागली. मग ह्यांचा एवढ्या वर्षाचा एक्सपिरियन्स, मग त्यांनी मला एवढं सपोर्ट करणं, ते म्हणून हे प्लॅटफॉर्म हे एवढं मोठं होऊ शकलं, हे मी म्हणजे मला खरंच हे सांगूशी वाटतंय. म्हणून मला त्यांना मनापासून एक
धन्यवाद द्यायचे आणि मी जेवढे त्यांना धन्यवाद देईन ते कमीच आहे. तर हे जे आता मी जस्ट लोकांची नावं घेतले, सर लवेल प्रभू असो किंवा शमीर अब्दुल असो किंवा जेराड रुडियर असो, हे लोक एकदम म्हणजे लेजेंड्स आहेत त्यांच्या फील्डमध्ये, बरोबर. मग हे लोक जेव्हा येतात, मग त्यांनी जे मार्गदर्शन केले, हे लोक ते आयुष्यभर त्यांना पुंजी म्हणून ते लोक वापरू शकतात. भले इव्हेंट 3 दिवसाचा असो, पण ह्यांनी क्षणोक्षणी जे त्यांनी हे मार्गदर्शन केलेले मुलांना खूप मोठं वरदान आहे. मग ते कुठल्याही फील्डमध्ये जाओ, त्यांना ते कॉन्फिडन्स, ते आत्मविश्वास, त्यांना ते सेल्फ बिलीफ, ते सगळं येणार त्या मुलांमध्ये. तर ह्यांच्या थ्रू मी त्यांना ते मार्गदर्शन केलेलं आहे. आणि ह्या मुलांचे म्हणजे हे इतके टॅलेंटेड मुलं आहेत, मी बघणार असते की इतके टॅलेंटेड आहे की त्यांना खरंच आयुष्यात पुढे जायचे. मग मी त्यांना हे जेवढे एक्सपर्ट्स आहे इंडस्ट्री, त्यांना गोळा करून मी त्यांना एक मार्गदर्शन केलं आहे की चला आता तुम्ही हे करा आणि एवढं तुम्ही एक स्वतःला ग्रूम करा, सेल्फ ग्रूम करा आणि कॉन्फिडन्सनी पुढे जा. तर आपण जे एवढ्या वर्ष मी आता हे पॅजेंट्स केलेले आहे, जे विनर्स आहेत, जे इंटरनॅशनल जातात, भरपूर जिंकलेही आहे इंटरनॅशनल, जसं मिस्टर युनिवर्स टुरिझम असो किंवा तुमचं मॅन ऑफ द वर्ल्ड असो, मॅन ऑफ द अर्थ असो किंवा तुमचं मिस्टर कॉन्टिनेंटल वर्ल्ड असो. फिटनेसमध्ये आता एक इचलकरंजीचा मुलगा फर्स्ट रनरअप झाला. हे कधीच म्हणजे कुणी ऐकलंच नव्हतं एवढं वर्ष. पोस्ट इंडिपेंडन्स हे पहिल्यांदा इचलकरंजीचा मुलगा फर्स्ट रनरअप झाला, ज्यांनी चायना, हाँगकाँग, व्हिएतनाम, मलेशिया, थायलंड ह्या मुलांना हरवलं आहे फिटनेसमध्ये. तर हे जे आहे, हे लोक जेव्हा इंडियाचं नाव वर घेतात, हेच माझ्यासाठी खूप म्हणजे मला एक आशीर्वाद आहे की भारताला आपण जे एक पुढं नेऊन जातो या इंडस्ट्रीमध्ये, या फील्डमध्ये, तर मला तिथंच सगळं मिळतं की कारण हे लोक आपल्या छातीवर इंडिया हे नाव घेऊन जातात. त्यांना नंतर त्यांचं काही व्यक्तिगत नाव असतं, त्यांना ते नंतर ओळखलं जातं. पण आधी तुम्ही मिस्टर इंडिया आहेत. इंडियामध्ये तुम्ही 1.5 बिलियन लोकांचं स्वप्न घेऊन पुढे जाता. तर आत्ताच आम्ही सुरू केलेलं, आता सर लवेल प्रभूही आता माझ्यासोबत जोडले आहेत. ते मला खूप एक हातीचा जे वाटा आपण बोलतो, सिंहाचा वाटा बोलतो, यांनी मला खूप हे बळ मिळणार आहे. आणि आत्तापासून आम्ही सुरू करणार आहे. आम्ही पूर्ण भारतात ऑडिशन्स घेऊ, सगळ्या मुलांना आम्ही गोळा करणार आहे. अजूनही मला सांगूशी वाटेल की आम्ही ह्यावर्षी इन्क्लुझिव्हिटी म्हणजे सगळे जे आता हिअरिंग अँड स्पीच इम्पेअर्ड असतात, त्यांनाही आम्ही एक ऑपॉर्च्युनिटी दिली आहे. त्यांना पण एक चान्स दिला आहे की तुम्ही या, की तुम्ही भले तुम्हाला वाटत असेल की हे अरे थोडे आदू आहेत किंवा काय, नाही, कोणी कोणाचे स्वप्न आदू नसतात. तुम्ही स्वतःला आदू म्हणता, पण तुमचे स्वप्न, बळ असेल, तुमचं करेज असेल, तुम्ही या, आम्हाला कॉन्टॅक्ट करा, आम्ही तुम्हाला पुढं नेऊ. जे पुणेकर आता जे आहेत आपल्याकडे, आपण मोठमोठे इव्हेंट्स करतो, पण अशा लेवलचं पॅजेंट कुणीही केलं नाही आहे आत्तापर्यंत. मुलींचे होतात, मुलांचे होत नाही. तर मला आवर्जून सगळ्यांना सांगायला लागेल, जे की आपले मोठमोठे नाव आहेत, तेवढे पुनावाला असो की किती मोठमोठे नाव आहेत, त्यांनी बघून आम्हाला सपोर्ट करायला पाहिजे की चला पुण्यातला मुलगा कोण एवढी मोठी गोष्ट करत आहे की ऑल ओव्हर इंडिया मुलांना जमा करून एवढं मोठं कॉन्टेस्ट करत आहे. फक्त मला त्यांचा एक साथ हवा आहे, थोडा एक आशीर्वाद हवा की एक चला बाबा की आपण एक पुण्याला पुढे घेऊन जातो. तर आम्ही ऑलरेडी इंटरनॅशनल ऑलरेडी करून घेतलं आहे नेपाळमध्ये गेल्या वर्षी. तर ते आहे मिस्टर अँड मिस ग्लोबल इंटरनॅशनल. तर त्यावेळेस आम्ही परत पुण्यातच घेणार आहे. ते 1 जुलै ऑगस्टमध्ये होणार आहे. आणि अजून एक होणार आहे मॅन ऑफ द अर्थ. तिथे म्हणजे 25-30 कंट्रीज येणार आहे ऑल ओव्हर द वर्ल्ड. हेही कधी पुण्याने बघितलेलं नाही आहे की बाहेरून कोण येऊन त्यांच्या देशाला इथे इंडियाला त्यांच्या देशाला रिप्रेझेंट करणं पुण्यामध्ये, आणि पुण्याचं नाव पूर्ण जगभरात जाणार, हे पहिल्यांदा होणार आहे या इंडस्ट्रीमध्ये. तर मला असं वाटतं की सगळ्यांनी जे बघत आहे, काही असो तुम्ही, म्हणजे तुम्हाला वाटत असेल की चला माझं एक कॉन्ट्रीब्युशन थोडंफार माझं लागेल, कुठल्याही लेवल विचार नाही करायचा. तुम्हाला पाहिजे की चला की मी सपोर्ट करू शकतो, प्लीज आमचं इंस्टाग्राम आहे, माझं व्हॉट्सॲप आहे, मला कॉन्टॅक्ट करा, सर लवेल सरांना कॉन्टॅक्ट करा. आम्ही सगळ्यांना वेलकम करतो, आम्ही सगळ्यांना स्वागत करतो की या, आपण सगळे मिळून करू. हे फक्त माझंच नाही आहे किंवा एक सरांचं नाही आहे,
आपण हे सगळ्यांचं एक मिशन करू शकतो, आपण एक ड्रीम करू शकतो, एक पूर्ण एक वेगळं तर वळण देऊ शकतो की आत्तापर्यंत कधीच झालेलं नाही आहे. सो दिस वॉट आय फील. तर आता जे हे एक खूप मस्त प्रश्न आहे. तर आता जे आपण हे करतो हे मुलांचंच असतं कॉन्टेस्ट, पण ह्या प्लॅटफॉर्म थ्रू आपण मुलांसाठी एक वेगळं त्यांना एक मार्गदर्शन देऊ शकतो, जे की आपण बघतो आजकाल मुलं खूप काय मुलं एकदम वाईट वळणावर जातात, काय ॲडिक्शन करतात किंवा कोण वेगळंच काहीतरी करत असतं. मग त्यांना आपण एक चांगलं एक मार्ग दाखवू शकतो की बघा तुम्ही फक्त स्वतःसाठी नाही, तुम्ही तुमच्या राज्यासाठी, तुमच्या देशासाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या परिवारासाठी काहीतरी करू शकता. कारण की खूप कमी म्हणजे 0.1 पण नसेल की ज्यांना इंडियाला रिप्रेझेंट करण्याचा चान्स मिळतो इंटरनॅशनली. तर तुम्ही ह्याचा सर्व वापर करून घ्या. स्वतःचं नाही तर तुमच्या परिवाराचं पण तुम्ही चेंज करू शकता. यू हॅव द अपॉर्च्युनिटी टू चेंज द लाईफ्स ऑफ युअर ओन फॅमिली. मग तुम्ही कशाला ते सोडता? मग तुम्हाला मान मिळतो की चला तुम्ही रिप्रेझेंट करून येता इंडियाला, तर वेगळाच मान असतो. तर हे मला असं वाटतं की आपण हे सांगायला पाहिजे लोकांना, ह्या मुलांना. यांचं वय खूप कमी आहे, मग आपण त्यांचं एक व्यक्तिमत्व घडू शकतो, त्यांचे कॅरेक्टर घडू शकतो, जे की ते फक्त मॉडेलिंगमध्ये नाही की पूर्ण लोकांचे रोल मॉडेल बनू शकतात. फॅशन मॉडेल सगळेच होऊ शकतात ज्यांनी इच्छा आहे, पण रोल मॉडेल होणं खूप कठीण असतं. मग आपण ते सांगतो की तुम्ही रोल मॉडेल व्हा. ग्लोबल मॉडेल इंडिया हे रोल मॉडेल होण्याचं एक प्लॅटफॉर्म आहे. मॉडेलिंग इंडस्ट्रीमध्ये हेच आहे की मॉडेलिंग इंडस्ट्री हे वेगळं एक आहे की आम्ही एक प्लॅटफॉर्म जे देतो हे फॅशनच्याच निगडीत असतं. मॉडेलिंग अँड एंटरटेनमेंट इंडस्ट्री इज ॲक्च्युली बाय प्रोडक्ट ऑफ वॉट पॅजंट्स विल डू. इधर तुम्ही इथं येऊन मॉडेलिंगमध्ये जाऊ शकता किंवा मॉडेलिंग करून हे करू शकता. हे पॅजंट्स म्हणजे काय असतं की एक पर्सनॅलिटी कॉन्टेस्ट असतं, बरोबर, जे की तुम्ही स्वतःला आधी रिप्रेझेंट करा, मग तुमच्या देशाला रिप्रेझेंट करा, इंडियाला रिप्रेझेंट करा इंटरनॅशनली. मग इथनं जे तुम्हाला ते विजिबिलिटी मिळतो की एक मान मिळतो, मग ते कुठेही तुम्हाला त्याचं तुम्ही कम्पॅरिझनच करू शकत नाही. मग ते मॉडेलिंग इंडस्ट्री जे असते ते मग बरोबर ते वेचतात अशा मुलांना की त्यांना पण आता मॉडेलिंग इंडस्ट्री खूप चेंज झालेली आहे. तुम्ही आता बघू शकता प्लस साईज आलेले आहेत मॉडेलिंग इंडस्ट्रीमध्ये. खूप त्यांचे आता जे आधीचे ते टप्पे होते खूप चेंज झालेले आहेत इंडस्ट्रीचे. मग आय थिंक देर इज स्कोप फॉर एव्हरीबडी अँड एव्हरी वन. फक्त तुम्ही स्वतःला एक स्वतःला ग्रूम करा. तुम्ही जे रफ आहात ऑन द एजेस ते तुम्ही थोडं निरखून घ्या, आणि जे की एक्सपर्ट्स आहे आमच्याकडे. मग तुम्ही कसे दिसत ते तुम्ही फक्त तुमच्यात आत्मनिर्भर, ते तुम्हाला आत्मविश्वास पाहिजे की मी करू शकते, आणि आम्हाला कॉन्टॅक्ट करा, आम्ही मग पुढं नेऊन जाऊ तुम्हाला. मला हे संदेश द्यायचा आहे की तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा. जर तुमचं एक स्वप्न असेल की बाबा मला एक भारताचं रिप्रेझेंटेशन करायचं आहे, तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करा की तुम्हाला ह्या इंडस्ट्रीमध्ये पुढे जायचं आहे. आमच्याकडे एक्सपर्ट्स आहेत. तुम्ही प्लीज आम्हाला कॉन्टॅक्ट करा की तुम्हाला आयुष्यात कुठेही जायचं असेल या मॉडेलिंग इंडस्ट्रीमध्ये, फॅशन इंडस्ट्रीमध्ये, पॅजन इंडस्ट्रीमध्ये, तर आमच्याकडे ती सोय आहे. आम्ही ते एक्सपर्ट्सला घेऊ, तुम्हाला ते गाईड करू प्रॉपरली. आणि पुण्यात हे महाराष्ट्रामध्ये आम्ही खूप म्हणजे एक वन ऑफ द व्हेरी फ्यू बोलू शकता की आम्ही जे जेन्युइनली हे करतो. आमचं म्हणजे हे उद्देश हे नाही की पैसा कमवान पळा, नाही. आम्हाला हे सगळं त्यांच्यावरच इन्व्हेस्टमेंट करायची, म्हणजे जेणेकरून त्या इंडस्ट्रीमध्ये आम्ही अजून 10 मिलियन सोमन देऊ, 10 जॉन एब्राहम देऊ शकू किंवा त्याच्याही चांगले हे करू शकतो. कारण की आजकाल मी बघतो मुलांमध्ये आहे ते गोष्ट, पण त्यांना गायडन्स नाही आहे. मेन ते लॅक करतात गायडन्समध्ये. तर आम्ही म्हणून एक्सपर्ट्सला गोळा करतो, कारण की त्यांना एक प्रॉपर एक मार्गदर्शन मिळून ते अजून स्वतःचं नाव मोठं करू शकतो. या वर्षात सगळंच खास मला बोलायचं आहे ते हिअरिंग अँड स्पीच इम्पेअर्ड. म्हणजे आत्तापर्यंत कधीच झालेलं नाही आहे की मेल पॅजन्समध्ये तरी की ज्यांना बोलता येत नाही, ज्याला बोलता येत नाही, ऐकू येत नाही, तो मुलगा एक स्पर्धक होता आणि त्यांनी ह्या दुसऱ्या मुलांसारखेच जब्बर त्यांनी कॉम्पिटिशन दिली आणि त्याला एक अवॉर्डही मोठा अवॉर्ड मिळाला ग्लोबल इन्स्पिरेशन म्हणून, ताकी त्याने तो दुसऱ्यांना तो इन्स्पायर करू शकतो. तर तो ओडिशाचा आहे जोगेंद्र मेहर म्हणून.
सो ते मला वाटतं खूप मस्त एक गोष्ट झाली होती. हे जे प्लॅटफॉर्म आहे इथनं आम्ही इंटरनॅशनल पाठवू, पहिली गोष्ट ते. आणि मेन ह्यांचं जे जिंकतात, जे विजेता होतात त्यांना आम्हाला ग्रूम करायचं आहे. कारण बाहेर जे आपण बघतो आंतरराष्ट्रीय एका लेवलवर खूप वेगळं चित्र आहे. ते लोक खूप प्रिपेअर करून येतात, सगळ्या गोष्टी त्यांना एकदम वेगळ्या लेवलवर प्रिपेअर करून येतात. म्हणून आता ह्या लोकांना माझं एकच आहे की ह्यांना प्रिपेरेशन करायचं आहे, ह्यांना पूर्ण एकदम तयार करायचं आहे. हे मेन आता माझा उद्देश आहे. तर माझे सगळ्यात मोठे रोल मॉडेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे, ज्यांच्यामुळे मी इथं आहे. ज्यांनी म्हणजे पूर्ण काय पलट केलं, त्यांच्याबद्दल मी किती बोलू ते कमीच आहे. तर मग ते त्यांच्यामुळं मला मी एज्युकेशन घेऊ शकलो आणि आय एम अ व्हेरी वेल एज्युकेटेड पर्सन आणि मी एज्युकेशन घेऊ शकलो. मग त्यामुळे 4 गोष्टी मला कळले आणि मग त्यानंतर मी ह्या इंडस्ट्रीमध्ये आधीपासून रुची होती मला. तर ते एकदम त्याला एक स्ट्रक्चर कसं द्यायचं, मग मी काम केलं स्वतःवर, कसं हे पूर्ण इंडस्ट्री चालते त्यावेळेस स्टडी केलं. तर हळूहळू मला कळलं आणि मग येस सो आय एम नाव वन ऑफ द व्हेरी फ्यू नॅशनल डायरेक्टर्स इन इंडिया ज्यांच्याकडे मेल पॅजेंट्समध्ये माझ्याकडे सगळ्यात जास्त फ्रँचायसी आहे. म्हणजे तुम्ही 20-21 फ्रँचायसी तुम्ही बोलू शकता, ते माझ्याकडे आहे. आणि मला सगळ्यांचे जे GMM मिस्टर इंडियामध्ये सगळे जे मुलं आले होते, सगळे नागालँड, अरुणाचल प्रदेश, तामिळनाडू, महाराष्ट्र सगळीकडनं जे आले होते, एवढे आवर्जून आले होते. माझ्या फक्त एका हाकेवर आले होते तुम्ही लोक. ह्याच्यासाठी मला तुमचं खूप खूप आभार मानायचं आहे. दुसरी गोष्ट सर लवेल, प्रभू, जेराड, रुवियार आणि शमीर ह्यांचं मला खूप आभार मानायचं, कारण ज्यांनी मला खूप साथ दिली. न विचार करता या लोकांनी मला रात्री 2 असो 3 असो त्यांनी पटकनी मला रिस्पॉन्ड केला आणि मला मदत केली. मला खूप खूप यांचा आभार आहे. परत हॉटेल जे होते मॅग्नस, रिव्हरसाईड असो किंवा शिवाय असो आणि जिथं आपला इव्हेंट झाला होता एल्प्रो मॉल ऑडिटोरियम चिंचवडमध्ये, त्यांचाही मला खूप आभार करायचा आहे. अण्णाभाऊ बनसोडे यांनी मला मदत केली, त्यांचं मला खूप आभार मानायचं आहे. तर आणि शेवटी माझ्या आईचा साथ, माझ्या आईने मला खूप खूप सपोर्ट केला आहे, त्यासाठी मला खूप आभार आहे.